जेव्हा एखादी सिस्टीम पूर्णपणे सडते, जेव्हा कायद्याचा धाक संपतो आणि माफिया राज उघडपणे डोकं वर काढतं, तेव्हा व्यवस्थेला शुद्धीवरती आणण्यासाठी एखाद्या नेत्याची नाही तर एका तुकाराम मुंडे नावाच्या वादळाची गरज असते. मुंडे साहेबांची बदली अन्न आणि औषध प्रशासन विभागामध्ये झाली आणि अवघ्या काही दिवसांमध्ये त्यांनी राज्यामधल्या माफियांची झोप उडवली आहे. पण याच कारवाईमुळे आता चवताळलेल्या गुटखा माफियांनी 8 जूनच्या मध्यरात्री थेट कायद्याच्या डोक्यावरच पाय दिलाय. एका कर्तव्यदक्ष महिला अधिकाऱ्याला जीवे मारण्याचा भयानक प्रयत्न झाला. आज आपण याच रहीमपूरच्या मध्यरात्रीच्या थरारचा पर्दाफाश करणार आहोत. दुधाच्या नावाखाली चालणाऱ्या राजकारणाचा वेध घेणार आहोत आणि समजून घेणार आहोत की आज महाराष्ट्राला तुकाराम मुंडे सारख्या अधिकाऱ्यांची नक्की किती गरज आहे. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आजचा विषय प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाच्या अस्मितेचा आणि आरोग्याचा आहे. घटना घडली 8 जूनच्या मध्यरात्री 1च्या सुमारास छत्रपती संभाजीनगरच्या वाळूजवळील रहीमपूरमध्ये. तुकाराम मुंडे यांच्या आदेशानुसार एफडीएच्या पथकाला पक्की गुप्त माहिती मिळाली होती की तिथे कोट्यवधी रुपयांचा प्रतिबंधित गुटखा उतरणार आहे. सहाय्यक आयुक्त विवेक पाटील, अधिकारी फरीद सिद्दीकी आणि महिला अधिकारी प्रज्ञा सुरसे यांचं पथक मध्यरात्री तिथे सापळा लावून उभं होतं. एक आयशर ट्रक तिथे आला आणि अधिकाऱ्यांनी तो अडवला. तपासणी केली तर काय, तर तब्बल 25 पोती बेकायदेशीर गुटखा आणि पान मसाला त्यामध्ये भरलेला होता. अधिकारी पुढील कायदेशीर कारवाई करतच होते, तेवढ्यात तिथे एका विना नंबरच्या काळ्या स्कॉर्पिओमधनं 5-6 गुंड उतरले. त्यांनी ओरडायला सुरुवात केली की यांना गोळ्या घाला, यांना संपवून टाका. आणि मुजोरीची हद्द तर बघा. एका गुंडानं थेट आपली भरधाव स्कॉर्पिओ गाडी ही महिला अधिकारी प्रज्ञा सुरसे यांच्या अंगावरती घातली. त्यांना चिरडण्याचा तो थेट प्रयत्न होता, पण नशीब बलवत्तर म्हणून मॅडमनी वेळेमध्ये बाजूला उडी मारली आणि त्या बालबाल बचावल्यात. या गोंधळाचा फायदा घेऊन हे माफिया तो अख्खा ट्रक घेऊन तिथून पळून गेले. विचार करा, जर राज्यामध्ये खाकी वर्दी घालून हातामध्ये सरकारी आदेश घेऊन आलेले अधिकारीच सुरक्षित नसतील, तर उद्या तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसांचे काय हाल होतील. गुटखा माफियांची एवढी हिंमत कशी होते की थेट महिला अधिकाऱ्यावरती गाडी घालतात. त्याच्यात आम्ही पाहिलं असता आम्हाला प्रतिबंधित अन्नपदार्थ गुटखा असल्याचं दिसून आले. मग आम्ही ताबडतोब पोलीस स्टेशनला फोन करून पोलिसांना इथे येण्याबाबत विनंती केली. दरम्यान काही 2 व्हीलरवर काही इसम आमच्यावर पाळ ठेवून होते. त्यांनी कुणाला तरी फोनद्वारे कल्पना दिली आणि एक स्कॉर्पिओ भरून त्याच्यामध्ये एक 6-7 इसम आले आणि त्यांनी आमच्या साहेबांवर सुरुवातीला हल्ला करण्याचा प्रयत्न केला. गाडी त्यांच्या अंगावर घालून त्यांनी दूर पळवून लावले आणि तसंच एका व्यक्तीस त्यांनी टेम्पोमध्ये चढून आयशर टेम्पो सुरू करून इथून पळून लावण्याचा प्रयत्न केला. मीनवाईल त्यांना मी समोरील बाजूस होते. त्या आयशर तिथून काढल्यानंतर मी रोडच्या पलीकडच्या बाजूस गेल्यानंतर आणि आयशर जेव्हा रोडवरून समोर जात होता तेव्हा त्यांनी माझ्यावरही म्हणजे मला पळवत माझ्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आणि ते शेवटी टेम्पो मालासह घेऊन निघून गेले. स्कॉर्पिओ गाडीवर कुठल्याही प्रकारचा नंबर नव्हता. हे घटनास्थळ आहे ना. वाळूंज पोलिसांनी तातडीनं दोघांना बेड्या ठोकल्या आहेत, पण अशा गुंडांना जामीन मिळता कामा नये. त्यांना कायमची जेल झाली पाहिजे, हीच आज जनतेची मागणी आहे. एकीकडे गुटखा माफिया हल्ला करतायत, तर दुसरीकडे मुंडे साहेबांच्या कारवाईच्या विरोधामध्ये काही शेतकरी आक्रमक झाले. नागपूर आणि वर्धा भागामध्ये गोरस भंडार नावाच्या संस्थेवरती एफडीएनं कारवाई केली. तिथे अस्वच्छता आढळल्यामुळे उत्पादन बंद पाडलं. त्यामुळे 600 शेतकऱ्यांचं दूध संकलन थांबलं आणि नुकसान होतंय म्हणून त्यांनी मुंडेंना तब्बल 5000 पोस्टकार्ड पाठवून आंदोलन सुरू केलं. पण या नाण्याला दुसरी बाजू देखील आहे. पश्चिम महाराष्ट्र, पुणे, धाराशिवकडचा प्रामाणिक दूध उत्पादक शेतकरी मात्र मुंडेंच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. का माहितीये? कारण बाजारामध्ये जे रासायनिक, युरिया आणि डिटर्जंट पावडर मिसळलेलं भेसळयुक्त दूध विकलं जातं ना, त्यामुळे प्रामाणिक शेतकऱ्याच्या शुद्ध दुधाला भाव मिळत नाहीये. मुंडेंनी जर ही भेसळ कायमची बंद केली तर चांगल्या दुधाला थेट 100 रुपये प्रति लिटरपर्यंत भाव मिळू शकतो. मग सांगा, कारवाई व्हायला पाहिजे की नाही? प्रत्येक वेळी तुकाराम मुंडे कुठल्या तरी विभागामध्ये येतात, सिस्टीम साफ करण्याचा प्रयत्न करतात, माफियांचं कंबरडं मोडतात आणि काही महिन्यातच त्यांची बदली केली जाते. का?
कारण ते कोणापुढेही झुकत नाही, ते पैशांच्या पुढे विकले जात नाही, ते फक्त आणि फक्त कायद्याचं पालन करतात आणि कायद्यानंच चालतात. आज आपल्या महाराष्ट्राला केवळ एका तुकाराम मुंढेंची गरज नाही, तर महाराष्ट्रामधल्या प्रत्येक विभागामध्ये, प्रत्येक जिल्ह्यात अशा शेकडो तुकाराम मुंढेंची आज गरज आहे. जोपर्यंत असे धडाडीचे अधिकारी खुर्चीवरती बसणार नाहीत, तोपर्यंत या माफियांची गुंडगिरी थांबणार नाही. आज प्रत्येकानं राजकीय मतभेद बाजूला ठेवा आणि प्रामाणिकपणाची ही लढाई जिंकण्यासाठी तुकाराम मुंढेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा. तुम्हाला काय वाटतं? रहीमपूरच्या त्या गुंडांना काय शिक्षा झाली पाहिजे आणि तुकाराम मुंढेंच्या या धडाकेबाज मोहिमेला तुमचा पाठिंबा आहे का? कमेंट्स बॉक्समध्ये तुमचं परखड मत नक्की नोंदवा.